जय महाराष्ट्र साहेब. हल्ली खरंच प्रश्न पडतंय तुम्हाला जय महाराष्ट्र साहेब बोलायचा की अस्सलाम वालेकुम मिया बोलायचा त्या. असून द्या, काय आम्ही अजून पण बालासाहेबांनाच मानतो ना, त्यामुळे जय महाराष्ट्रवरच ठाम राहू दे. तुम्हाला नवल वाटलं असेल ना, या व्हॉट्सअप फेसटाईमच्या जमान्यात यो पत्र काय लिहतोय येरा निसता. पण साहेब आम्ही हावतच येरी, म्हणूनच तर अजूनपर्यंत तुमच्या शिवसेनेला मतदान करत राहिलो. तुम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला लय आनंद झाला होता, जाम भारी वाटला होता. आम्हाला वाटला आमच्या बालासाहेबांचा यो वारस आता सगळी वरली पिंजून काढ, आमदार म्हणून काम कसा करायचा याचा एक उदाहरण सगळ्यांसमोर ठेवत. कसला काय हो, आम्हीच येरी ठरलो. तुम्ही निवडून आल्यावर वरलीकर जो थोबार फिरवला तो सरळ आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यावरच पुन्हा दाखवला. येरीच आहोत आम्ही. 4 वर्ष तुम्ही आम्हाला लाथार लावू, तरी पण हसऱ्या थोबारानं वरलीच्या गल्ली बोलान आम्ही पुन्हा तुमचं स्वागतच करतोय साहेब. ह्याला येरीपणा नाही तर काय बोलायचं साहेब. तुम्ही पाठ फिरवली ना, तवा इथल्या मूल रहिवाशी असलेल्या आमच्यासारख्या कोली बांधवांची खरा उद्ध्वस्त झाली हो. त्यांचा अनेक जण शिवसैनिकच होत. जाम लढत होती सगळी लोक, पण तुम्ही नाही आला हो त्यांचं डोलं पुसाला. तरी पण आम्ही आता तुमचं स्वागत करतो की नाही. ह्याला येरीपणा नाही तर काय बोलायचं साहेब. साहेब मधीनं तुम्ही आपल्या बीडीडी चालींच्या बांधवांना पुनर्विकासाची स्वप्न दाखवली. बिल्डिंगांची डिझाईन तयार झाली, आम्हाला पण जाम भारी वाटलं. आनंदाने आम्ही पण डिझाईन्स बघितल्या आणि आमच्या पायाखालची वरलीच सटकली हो. असं बोलताना की बीडीडी चाली या ब्रिटिशांनी तवा भारतीयांना शिक्षा देण्यासाठी तुरुंग म्हणून बनवल्या होत्या. या पुनर्विकासाच्या बिल्डिंगांमध्ये 11व्या मजल्याखाली सूर्यप्रकाशच येवाचा नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला. तुम्ही आम्हाला एका अंधार कोठडींची बाहेर काढणार आणि दुसऱ्या चकाचक अंधार कोठडीत टाकणार की नाही. पण साहेब तुम्ही मात्र मातोश्री 1 मधून अलिशान मातोश्री 2 मध्ये जाणार. तरी पण आम्ही तुमच्यावर विश्वासच ठेवायचा. याला येरेपणा नाही तर काय बोलायचं साहेब. साहेब बास झाला आता, जाम झाला यो येरेपणा. 5 वर्ष गायब राहून आता किती पण थोबार दाखवला ना, तरी शहाणा झालेला यो वरलीकर आता तुमच्यावर विश्वास ठेवायचा येरेपणा करणार नाही. आपलाच एक शहाणपण आलेला वरलीकर.